मुंबईच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि ऐनवेळी एका नवीन एकदम अनोळख्या मशीनमुळे सगळं राजकारण तापलंय. वादळ चालय म्हणा ना. तर नक्की काय आहे हे प्रकरण आणि का का मतदानाची अख्खी प्रक्रियाच या एका मशीनमुळे संशयाच्या फेऱ्यात अडकलीय? जरा इमॅजिन करा, निवडणुकीचा प्रचार वगैरे सगळं संपलंय, वातावरण एकदम तापलेलं आहे आणि मतदानाच्या आदल्या रात्री अचानक मतदान केंद्रांवर एक नवीनच कुणीही न पाहिलेलं मशीन दिसू लागतं. आता ऐनवेळी अगदी शेवटच्या क्षणी झालेल्या या बदलामुळे सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न आलाय की हे आहे तरी काय? आणि मग काय, लगेचच विरोधी पक्षांकडून एक जबरदस्त स्फोटक आरोप समोर येतो. आम आदमी पार्टी तर याला सरळ सरळ मतचोरीचा एक नवीन डाव म्हणते. आता या आरोपामुळे साहजिकच संपूर्ण प्रकरणाला एक खूप गंभीर वळण मिळालंय. बरं, पण या आरोपांवर प्रशासनाचं काय म्हणणं आहे? ते काय उत्तर देत आहेत? तर त्यांच्या मते हे मशीन दुसरं तिसरं काही नसून फक्त एक बॅकअप आहे, म्हणजे फक्त इमर्जन्सीसाठी. सो बघा, एका बाजूला आहे चोरीचा गंभीर आरोप आणि दुसऱ्या बाजूला सुरक्षेचा दावा. मग आता प्रश्न हा आहे की खरं काय मानायचं? हे मशीन म्हणजे खरंच मतं चोरण्याचं एक साधन आहे की फक्त एक साधी टेक्निकल सोय? चला तर याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. ओके, तर मग आता या पॅडो मशीनचा गूढ जरा उलगडून बघूया. याचं पूर्ण नाव आहे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट आणि हे बनवलंय भारत इलेक्ट्रिक लिमिटेडने. पण ठीक आहे, नावापेक्षाही जास्त महत्वाचं काय आहे तर हे काम कसं करतं, बरोबर? आता हे मशीन काम कसं करतं ते समजून घेऊ. याची सिस्टम आहे ना, ती खूप स्पेसिफिक आहे. हे फक्त आणि फक्त मतमोजणीच्या वेळीच वापरलं जाणार आणि तेही कधी, जर ईव्हीएमचा डिस्प्ले अचानक बंद पडला तरच. मग हे पीएडयू थेट ईव्हीएमच्या मेमरीमधून मतांचे आकडे दाखवतं आणि प्रिंट करतं. म्हणजे याचा वापर खरंच फक्त इमर्जन्सी सिच्युएशन पुरताच मर्यादित आहे असं दिसतंय. तर मग प्रश्न येतो की अशा किती मशीन्स मुंबईत आणल्या गेल्या आहेत? तर मुंबई महानगरपालिकेला एकूण 140 पीएडयू मशीन्स मिळाल्या आहेत. म्हणजे आकड्यावरून या नवीन टेक्नॉलॉजीचा स्केल आपल्याला लक्षात येतो. पण थांबा एक मिनिट, जर हे फक्त एक साधा बॅकअप डिस्प्ले आहे तर मग यावरून एवढा मोठा वाद का पेटलाय? याचं कारण काय असू शकतं? तर याचं उत्तर दडलंय विरोधी पक्षांच्या चिंतांमध्ये आणि त्याच आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. इथे आपल्याला या वादाच्या दोन्ही बाजू एकदम स्पष्ट दिसतात. एका बाजूला प्रशासन आहे जे म्हणतंय की हे मशीन मतमोजणीत होणारा उशीर टाळण्यासाठी गरजेचं आहे आणि त्याला निवडणूक आयोगाची परवानगी सुद्धा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहेत विरोधी पक्ष. त्यांचा आरोप आहे की हे मशीन ऐनवेळी आणलंय, त्यांना कोणालाच विश्वासात घेतला नाही आणि त्यामुळे निकालात गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधी पक्षांनी काही खरंच खूप टोकदार आणि महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. आता राज ठाकरे असतील किंवा आम आदमी पार्टी हे सगळे विचारतायत की प्रचार संपल्यावरच हे मशीन आणण्याची काय गरज होती? आम्हाला याबद्दल आधी का नाही सांगितलं गेलं? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ईव्हीएम सारखं या पॅडू मशीनचं रँडमायझेशन का केलं जात नाही? हे प्रश्न असे आहेत की त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळतोय. आणि या सगळ्या वादात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे व्हीव्हीपीएटची गैरहजेरी. आता व्हीव्हीपीएट म्हणजे काय? तर ती एक पावती असते जी मतदाराला दाखवते की त्याचं मत नक्की कोणाला गेलं. पण या निवडणुकीत व्हीव्हीपीएट मशीनच नाहीये आणि त्यामुळेच या नवीन पाडू मशीनच्या येण्याने लोकांच्या मनातल्या शंका आणखी वाढल्या आहेत. चला आता या तिन्ही मशीन्समधला फरक एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, ईव्हीएमचं काम आहे मतं रेकॉर्ड करणं. व्हीव्हीपॅट जे या निवडणुकीत वापरलं जात नाही आहे ते मताचा एक कागदी पुरावा म्हणजे पावती देतं. आणि राहिलं पॅडू तर ते फक्त मतमोजणीसाठी एक बॅकअप डिस्प्ले आहे. म्हणजे प्रत्येकाचा रोल हा पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर एक मशीन जे एका टेक्निकल प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आणलं गेलं त्याने आता राजकीय विश्वासाचाच एक नवीन प्रॉब्लेम तयार केलाय. टेक्नॉलॉजी आणि लोकशाहीतला विश्वास यांच्यात एक प्रकारची लढाईच सुरू झाली आहे असं दिसतंय. आणि हा सगळा वाद आपल्याला एका खूप मोठ्या आणि मूलभूत प्रश्नासमोर आणून उभा करतो. निवडणुकीमध्ये जास्त महत्त्वाचं काय आहे? टेक्नॉलॉजीमुळे आलेली एफिशियन्सी म्हणजे तांत्रिक कार्यक्षमता की संपूर्ण पारदर्शकता? फक्त प्रक्रिया वेगवान व्हावी म्हणून लोकांच्या विश्वासासोबत तडजोड केली जाऊ शकते का? याचं उत्तर खरंच विचार करायला लावणारं आहे.